कोपरगाव तालुक्यात गुरुवारी 16 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील करंजी, तडेगाव आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असून यामध्ये पडेगाव येथील आशा परमेश्वर मापारी व उषा गोरख ढोले या महिला यामध्ये जखमी झाल्या असून त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथे हलविण्यात आले। तसेच या वादळात करंजी शिवारातील निलेश प्रभाकर शिंदे यांच्या पोल्ट्री फार्मचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच या शिवारातील घरांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड होऊन संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वैजापूर कोपरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच तत्परतेने कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी तातडीने धाव घेऊन नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी करून नागरिकांना धीर देऊन याबाबत तहसीलदार यांना तातडीने झालेल्या घटनेची माहिती देऊन लवकरात लवकर पंचनामे करून अपघातग्रस्त कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या आहेत। यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सदस्य गोवर्धन परजणे तसेच करंजी गावाचे सरपंच रवींद्र शिवाजी आगवण हे देखील यावेळी उपस्थित होते। पडेगाव करंजी या पूर्ण परिसरामध्ये आता काही वेळापूर्वी या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस झाला। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांचे पत्रे उडून गेलेले, बरेचसे झाडं पडलेले, जो कोपरगाव वैजापूर रोड असेल किंवा करंजीचा रोड असेल हे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले होते। आणि याची पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं आपण जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना मी फोन केलेला होता, विनंती केलेली, तलाठी त्यांनी पाठवलेले। तसेच MSEBीचं पण बऱ्याचशा तारा तुटल्या, काही पोल वाकलेले, त्याचं पण काम करण्यासाठी MSEBीला सूचना केलेल्या आहे। ते लवकरात लवकर कसे सुरळीत होतील यासाठी मी प्रयत्न करेल आणि पंचनामे झाल्यानंतर किती कोणाचं नुकसान झाले त्याच्यानंतर आपण शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू किंवा प्रस्ताव पाठवू, बघूया काय त्याच्यामध्ये नुकसान किती झालेले ते कळेल। जे काही 2-4 महिला आहे ज्यांना या वादळामध्ये काही लागले त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असं माहिती कळते। तर त्यांचं पण नंतर मी चौकशी करून भेट घेतो मी। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।